सख्या रे भाग 7. जान्हवी वेदला खूपच हतबल होऊन विनंती करत असते. ती वेदचे पाय पकडून मला माझ्या माणसांमध्ये जाऊ द्या रडक्या स्वरात बोलत असते. वेद, यू डोंट डू दिस, असं काही करू नको. तो तिचे दोन्ही खांदे पकडून उठवत तिला बोलतो, मला खरंच ऑलरेडी खूप लेट झालंय आणि आता सध्या तुझीही तब्येत ठीक नाही आहे. सो प्लीज या विषयावर मी ऑफिसमधून आल्यावर बोलू. वेद शांततेत तिच्याशी समजावण्याच्या स्वरात बोलत असतो. जान्हवी मनातच विचार करत असते, याला काय मी पागल वाटत आहे का? याचे पाय पकडायला अडला हरी गाढवाचे पाय धरी. आता खरंच मी मुश्किलमध्ये आहे म्हणून या गाढवाचे पाय धरत आहे. या गाढवाचे टेम्परेचर लो दिसत आहे. जान्हवी, हीच ती वेळ आहे याच्याशी बोलण्याची. हा रागावणार नाही तुझ्यावर. त्यात तुझी तब्येतही ठीक नाही, मग तर प्रश्नच नाही. जान्हवी, गो अहेड, पुढे हो. तो जाण्या अगोदर बोल पटकन. जान्हवी उगाचच रडक्या आवाजात वेदला बोलते, मला आत्ताच बोलायचे आहे सर. प्लीज सांगा ना, कधी सोडणार तुम्ही मला इथून? मला नाही राहायचे आहे इथे. तुम्हाला कळत कसं नाही? मी इथे आणखी नाही राहू शकत. माझा जीव घुटमळतो इथे. ती तिच्या खांद्यावरील वेदचा हात जोरात झिडकारत त्याच्या डोळ्यात पाहत रागाने बोलते. वेद स्वतःच्या रागावर कंट्रोल करत काहीही न बोलता ऑफिसला जाण्यासाठी झपाझप पावले टाकत चालू लागतो. जान्हवी मनातच, असा काय हा? मी काय भिंतींशी बोलत आहे का? जान्हवी, थांबव त्याला, गेला अगं तो. जान्हवी मागून सर सर आवाज देत धावत येऊन वेदचा हात पकडते. जान्हवीने वेदचा असा अचानक हात पकडल्यामुळे त्याचे हार्टबीट्स जास्तच वेगाने धावू लागले. तो दुसरा हात छातीवर ठेवून हे काय होत आहे माझ्यासोबत विचार करत होता, तर कानावर परत जान्हवीचा आवाज आला, सर. आणि ती आता त्याच्या समोर आली. तसं ती पाहिल म्हणून वेदने छातीवरील दुसरा हात लगेच खाली केला. तिच्या हातात वेदचा हात होता, त्यामुळे त्याचे हार्टबीट्स धावत होते. पण आपली स्थिती जान्हवीला कळू नये म्हणून तो आपली तीक्ष्ण नजर रोखून एकदा तिच्याकडे एकदा हाताकडे पाहू लागला. रागाने तिच्याकडे बघू लागला तसं जान्हवी सॉरी बोलून पटकन त्याचा हात सोडते. सर, तुम्ही जातच आहात तर पटकन मला सांगा ना, मला कधी सोडणार आहात इथून? तिचा एकच प्रश्न सतत ऐकून त्याच्या रागावरील कंट्रोल सुटतो. तो तिचं एका हाताने तोंड पकडून तिच्याजवळ स्वतःचा चेहरा नेत बोलतो, तू खूप एक्साइट आहेस ना ऐकायला? तर ऐक, कोणाच्याही सांगण्यावरून मी माझे निर्णय घेत किंवा बदलत नसतो. तुझी सुटका इथून कधी करायची या बाबतीत तर मी काहीच ठरवलेलं नाही. आजचा 3राच दिवस आहे ना तुझा, आणि तू इतक्यात बोर झालीस? अजून खूप दिवस राहायचे आहे तुला इथे. मी इतके सांगू शकतो तुला. तुला काय वाटले? तुझ्या मनात काय चालू आहे ते मला कळत नाही का? जान्हवीच्या तोंडाला जोराचा हिसका देऊन सोडतो तो. इतका वेळ तोंड जोरात पकडल्यामुळे तिला खूप वेदना होऊ लागतात. तिचा हात तिच्या गालावर जातो. लाल बुंद डोळ्यांनी त्यालाच रोखून बघत असते ती आता. मी तुला थोडी सहानुभूती दाखवली तर तू लगेचच त्याचा फायदा घ्यायला लागली काय? गोड गोड बोलून इथून जाण्याचं प्लॅनिंग करत आहेस?
तू कितीही गोड बोललीस तरी ह्या वेदला फसवू शकणार नाहीस. जान्हवी मनातच बोलते, चिल, शांत रहा. आज काहीही झाले तरी मनातील बोलायचे आहे तुला. ती स्वतःला समजावते. मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे, फसवत नाही आहे. आणि अजूनही मी तुम्हाला शांततेत विचारत आहे. आपण या अगोदर कधी एकमेकांना भेटलो नाही, पाहिले नाही, भांडलो देखील नाही. मग तुम्ही मला किडनॅप का केले आहे? जान्हवी बोलते, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तू विसरत आहेस. मुळात तुझी आणि माझी काहीच दुश्मनी नाही. तुझ्या बाबांच्या कर्माची फळं तू भोगत आहेस. हे तर मी तुला पहिलेच सांगितले आहे. वेद बोलतो, वड्याचे तेल वांग्यावर कशाला काढत आहात तुम्ही? जान्हवी बोलते, व्हॉट यू से? वड्याचे तेल वांग्यावर? वेद विचारतो. म्हणजे ते बाबांचा राग माझ्यावर नका काढू. तुम्ही तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो भेटून सोडवा ना तुम्ही. वेद आता रागात मुठी आवळत बोलतो, इनफ, खूप ऐकून घेतले तुझे मी. माझा वेळ खूप किमती आहे. तुझ्यासारख्या चीप मुलीसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. जान्हवी मनातच, मला चीप बोलतो काय? दाखवेलच तुला एकदा तरी. गणपती बाप्पा, जसा हा मला पाहिजे ते बोलतो आहे तशी माझी देखील वेळ येऊ देत लवकरच. ओ गॉड, कधी येईल माझी वेळ जेव्हा मी याला पाहिजे ते बोलू शकेल आणि हा फक्त ऐकत असेल. लवकरच येईल जान्हवी, ती स्वतःची समजूत घालते. किती मस्त अनुभव असेल तो. आणि ती गालात हसते. जान्हवी भानावर येत मोठ्याने, हॅलो, मलाही काही हौस नाही तुमच्यात बोलण्याची. जान्हवी अजूनही शांततेत बोलण्याचा प्रयत्न करत बोलते, मला फक्त तुमच्या ह्या पिंजऱ्यातून बाहेर काढा. मला माझे आयुष्य तुमच्या या पिंजऱ्यात नाही घालवायचे. अशी अपेक्षा ठेवू नको जी कधी पूर्ण होणारच नाही. नाही काढणार बोलून जातच असतो वेद. त्याच्यासाठी तिला नाही बोलणं खूप सोपं होतं. तो अगदी सहज तिला नाही बोलून चालला. पण जान्हवीचा पारा चढला. तिच्या डोक्यात एक तिरीक गेली. रागाने शरीर थोडे आपोआप गरम झाले. रागामुळे श्वास घेण्याच्या प्रक्रियेची गती वाढली. आतापर्यंत कसा तरी कंट्रोल करून ठेवलेला जान्हवीचा राग आउट ऑफ कंट्रोल होतो. मला असे किडनॅप करून तुमच्या ह्या पिंजऱ्यात ठेवायला लाज नाही वाटत का तुम्हाला? मी काय तुमच्या लग्नाची बायको आहे का? तुम्हाला पाहिजे तोपर्यंत इथे ठेवून घ्यायला? तसंही मी चीपच आहे ना तुमच्यासाठी. जान्हवी रागात बोलत असते. तुम्हाला थोडी जरी लाज असेल ना तर तुम्ही मला तुमच्या ह्या पिंजऱ्यातून बाहेर काढाल. असतात काही लोक निर्लज्ज, बेशरम. लाज हा प्रकारच त्यांना माहीत नसतो. तुमच्यासारखे त्यांना विनंती करून सांगा, समजावून सांगा किंवा रागावून सांगा. जान्हवी चढ्या स्वरात बोलत असते आणि हे ऐकणारा वेद रागाने लालबुंद होऊन तिच्याकडे चालला होता. आता तो जान्हवीचं काय करेल हे त्यालाही माहीत नव्हतं. तिचंच नशीब चांगलं असं म्हणावंसं वाटतंय मला, म्हणून ती वाचली. कारण त्याच वेळेस तिच्याच तोंडातून वेदनेने भरलेले आई ग शब्द बाहेर पडतात. ती दोन्ही हातांनी डोकं पकडून कळवळत असते. ती बहुतेक जमिनीवर पडणारच असते. तिला रागाने त्याने काहीतरी शिक्षा नक्कीच केली असती. पण तिची ती अवस्था पाहून तो
त्याच्या विचारांच्या विरुद्ध वागतो. पुढे होऊन तिला आधार देत पकडतो. मला हात लावू नका तुम्ही, आणि माझी काळजी करण्याची तर मुळीच गरज नाही तुम्हाला. कोण आहात? कोण तुम्ही? तुम्ही माझा लग्नाचा नवरा आहात का ते काळजी दाखवायला माझ्याजवळ येता? तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही. तुम्ही मला फक्त इथून सोडा. या पिंजऱ्यातून बाहेर काढा मला. नाहीतर मी डिप्रेशनमध्ये जाईल की काय अशी भीती वाटू लागली आहे मला. जान्हवी त्याही परिस्थितीत बडबडत असते. वेद भुवया उंचावून तिच्याकडे पाहत असतो, पण तिची ती अवस्था पाहून बोलत मात्र काहीच नाही. त्याला ती खूप अशक्त वाटत असते. ह्याही परिस्थितीत ही इतकं कसं बोलू शकते? वेद स्वतःशीच पुटपुटतो. ती आणखीन काहीतरी बोलायला जाणार तर तो तिच्या तोंडावर बोट ठेवतो. श्श, बस झाले आता, चिडक्या स्वरात बोलतो. ती मोठे डोळे करून त्याच्याकडे एकदा आणि त्यांनी ठेवलेल्या बोटाकडे एकदा पाहते. त्याचा लालबुंद चेहरा पाहून थोडी भीती वाटते तिला. त्यामुळे त्याच्यापासून नजर चोरत शांत होते ती. तो खाली वाकून दोन्ही हातांवर तिला उचलून घेतो. काय करताय? सोडा मला. मला उचलून का घेतले आहे तुम्ही? ती तिच्या दोन्ही हातांनी त्याच्या छातीवर मारत असते. तो काहीही न बोलता सरळ चालत बेडजवळ जात तिला बेडवर अलगद ठेवतो. नाही, मला काहीही झाले तरी आत्ताच बोलायचे आहे. कधी सोडणार तुम्ही? तसा वेद पुन्हा तिचे दोन्ही खांदे पकडून बेडवरतीच दाबतो तिला. ती आरपार गादीत अर्धी शिरली की काय असं वाटतं तिला. त्यामुळे ती नखशिखात हादरून जाते. मी लास्ट वॉर्निंग देत आहे, यापुढे एकही शब्द नाही. तो त्याचे एक बोट दाखवत तिला बोलतो. ती थोडं हळूच त्याला नजर वर करून पाहत असते. आता त्याच्या नजरेला नजर मिळवायलाही तिला भीती वाटत होती. तो एकही क्षण न थांबता ताडकन रूम बाहेर पडतो. जान्हवीही शांत होत झपाझप पावले टाकत जाणाऱ्या त्यालाच पाहत असते. अरे देवा, किती भयानक आहे हा राक्षस. घाबरले ना मी, स्वतःशीच पुटपुटते. वेद बेडरूममधून बाहेर पडतो, पण स्टेअरकेसवरून चालताना त्याची पावले जड होतात. त्याच्या हृदयाला तिची अनामिक ओढ लागली आहे, त्यामुळेच त्याची पावले जड होतात. हे काय होत आहे आपल्याला? या अगोदर मी कधी असं फील केलं नाही, पण ही जवळ असली की मी का इतका बेचैन होतो. माझा मी राहत नाही, मलाच मी वेगळा भासतो. तो हळूहळू एक एक पायरी उतरून हॉलमध्ये येतो. काका वेदला आवाज देत, वेद बेटा आलात? तेव्हा वेद त्याच्या विचारातून बाहेर येत, हो काका, मी ऑलरेडी लेट आहे. आणखी काहीही न बोलता घराबाहेर पडतो. वेद कारमध्ये बसतो. सीटला डोकं टेकवतो, डोळे गच्च बंद करून घेतो. बंद डोळ्यातूनही समोर तीच दिसत होती त्याला. तसे तो डोळे उघडून बाहेर पाहतो. विसरायचे असते त्याला तिला. तिचा विचार नसतो करायचा, पण काही केल्या तिला तो विसरत नव्हता. डोक्यात सतत तिचाच विचार चालू होता. अरे यार, ही माझ्या डोक्यातून का निघून जात नाही? बाजी वेदची अवस्था पाहून विचारतो, बॉस, तब्येत ठीक नाही का तुमची? हॉस्पिटलकडे गाडी घेऊ का? नाही बाजी, तुला काय मी आजारी दिसतोय? आय एम ओके. वेद थोडं रागावत बाजीला बोलतो. त्यानंतर बाजी काहीच बोलत नाही.
वेदच्या अस्थिर मनाला शांतता हवी असते, म्हणून तो पुन्हा डोळे बंद करून मागच्या शीटला टेकून बसतो. खूप हताश होऊन ती त्याला रिक्वेस्ट करत होती. तिचे ते पाणीदार काळेभोर डोळे त्याला दिसतात. तिला विसरत नाही म्हणून वेदला स्वतःचाच राग येतो. त्याच रागात वेद मनातच बोलतो, तू कर ग कितीही रिक्वेस्ट कर, मी तुला सोडणार नाही. तुझ्यापासून दूर आहे तरी मला छळतेस ना. मला ज्यांच्यामुळे त्रास होतो त्यांना तर मी सहजासहजी सोडत नाही. तू तर सर्वात मोठी दुश्मन आहेस, तुझी तर सुटका नाहीच. यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.